Hello, good afternoon students. In last lecture, we discussed the morphology of prawn. Scientifically, it is called as Macrobrachium malcolmsoni. प्रॉनलाच मराठीमध्ये झिंगा असं पण म्हणतात. तुम्हाला सगळ्यांना कोळंबी झिंगा हा माहितीच असेल. तर आज आपण या प्रॉन्सचे अपेंडेजेस बघणार आहोत. काल आपण त्याची एक्सटर्नल मॉर्फोलॉजी बघितली. हेड, थोरॅक्स मिळून सेफॅलोथोरॅक्स रिजन तयार झालेला आहे आणि सेफॅलोथोरॅक्सच्या नंतरचा ॲब्डॉमिनल रिजन आहे. So all the appendages present in cephalothorax and abdominal regions, they are biramous in nature, but first pair of appendages is a uniramous. What is meant by biramous? Bi means two. Two rami are present, means two branches are present. दोन ब्रांच असलेले appendages, that is a biramous. आणि जर एकच पेअर मध्ये असेल तर ते कसे झाले? युनिरॅमस. दोन्ही ब्रांचेस मध्ये पेअर मध्ये जर असतील ते बायरॅमस ब्रांचेस आणि समोरचा जो हेड रिजनचा आहे तो युनिरॅमस आहे. आपण पर्टिक्युलर वन बाय वन appendages आज स्टडी करणार आहे. But first of all, you know, each appendages has a basal stalk or protopodite which made of two joints. Joints लाच दुसरा शब्द आहे podomeres. A lower coxapodite or it is called as a coxa and the upper dasopodite or it is called as a basis. प्रत्येक appendages ला काय आहे? बेसल स्टाक प्रेझेंट आहे. त्या बेसल स्टाकलाच काय म्हणणार आहे आपण? प्रोटोपोडाइट. आणि जॉइंटला पोडोमियर, लोअर जॉइंटला कोक्सा आणि अप्परला बेसिस. From the protopodite arise two rami, an inner endopodite and the outer exopodite. बघा, टू रॅमीज प्रेझेंट आहे असं आपण म्हणलो प्रोटोपोडाइटला, बेसल स्टाकला. अपेंडेजच्या बेसल स्टाकला, प्रोटोपोडाइटला दोन रॅमी आहे. एक इन्नर आहे एंडोपोडाइट आणि आउटर आहे एक्झोपोडाइट. ओके, मोस्टली और जनरली all the appendages are two types, that is the stenopodium and the phylopodium. Stenopodium is a slender limb-like. Endopodite and exopodite have a common stalk, but in phylopodium it is a broad leaf-like phyllo means leaf-like structure आहे. एंडोपोडाइट आणि एक्झोपोडाइट जो आहे तो कोणताच फोर्क तयार करत नाही. ठीक आहे, हे झालं जनरल अपेंडेजेसचं इंट्रोडक्शन. वन बाय वन आपण इथे तुम्हाला फिगर मध्ये दिसेल. ठीक आहे, सेफॅलिक appendages, thoracic appendages, abdominal appendages हे सगळे आता आपण स्टडी करणार आहोत. तर पहिले इन प्रॉन टोटल 19 pairs of appendages are present. पहिला ग्रुप आहे सेफॅलोथोरॅसिक appendages जे की 13 पेअर मध्ये असतात आणि रिमेनिंग 6 पेअर जे असणार आहेत ते असणार आहेत ॲब्डॉमिनल appendages. सेफॅलोथोरॅक्स मध्ये पुन्हा सबडिवाइड आपण करणार आहे.
जे हेडच्या रिजन मध्ये अपेंडेजेस आहेत त्याला सेफॅलिक अपेंडेजेस म्हणणार, जे की 5 पेअर मध्ये असतात. कोणत्या कोणत्या पेअर मध्ये आहेत? पहिली पेअर आहे अँटिन्युली, सेकंड आहे अँटिनी, थर्ड आहे मॅन्डिबल्स, फोर्थ आहे मॅक्झिलरी and fifth आहे maxilla. These 5 pairs are the cephalic appendages because they present at the cephalic or head region. बघा फिगर मध्ये तुम्हाला पहिल्या फिगर मध्ये अँटिन्युली दिसेल, then antenna, then third one is the mandibles, खालच्या रो मध्ये maxilla and the maxilla. वन बाय वन आपण पहिल्या पेअर पासून बघू. पहिली पेअर आहे अँटिन्युली, फिगर मध्ये तुम्हाला दिसेल. अँटिन्युली आर सिच्युएटेड आयदर ऑन साइड इमिजिएटली बिलो द आय स्टॉक. अँटिन्युलीज आर युनिरॅमस. ही कशी आहे? युनिरॅमस आहे. बघा एक खाली आता बघा स्टॅटोसिस्ट दाखवलंय, त्याच्यावर प्रीकोक्सा, त्याच्यावर कोक्सा. आपण मागे बोललो ओडोमियर्स मध्ये काय आहे? बेसल जॉइंटेड कोक्सा आणि बेसिस. ठीक आहे, इथे तुम्हाला ते क्लिअर कट दिसून येतील, कोक्सा अँड बेसिस. आणि वर जे आहेत त्या ब्रांचेस दिसून येतील, ब्रांचेस ऑफ द आउटर फिलर और इनर फिलर. ठीक आहे, अँटिन्युलीचं स्ट्रक्चर या प्रकारे आहे. The precoxa are very large and coxa is short. ठीक आहे. Outer filar is divided into unequal branches. वर तुम्हाला unequal branches दिसतील. Antennulae is a tactile in nature. Touch receptor म्हणजे थोडाफार ही टच झाला त्यांना कशा दुसऱ्याचा तर ते सेन्सिटिव्ह असतात. ठीक आहे. Then second pair is antenna. बघा सेकंड फिगर मध्ये तुम्हाला सेकंड antenna दिसून येईल. Antenna are situated one on either side. Okay, just below and behind the antennulae. Antennulaeच्याच बाजूला antenna आहे. तुम्ही जेव्हा प्रॉनचं मॉर्फोलॉजीचं स्ट्रक्चर काढलेलं असेल त्यामध्ये बघा आपण एक ना एक पार्ट हा असा वेगळा करून डिस्कस करतोय. ठीक आहे. अँटेना आता इथे प्रोटोपोडाइट हे स्वॉलोअर स्ट्रक्चरचं आहे. खाली बघा कोक्सा, बेसिस आणि स्क्वॅमा प्रेझेंट आहे. स्क्वॅमा, देन फिलर इज प्रेझेंट. रिनल अपर्चर तुम्हाला तिथे एक दिसेल अँटेना मध्ये लेफ्ट हँड साइडला स्मॉल रिनल अपर्चर दिसेल, दॅट इज ए एक्सक्रीटरी पोर. ठीक आहे. आणि या स्ट्रक्चरलाच एक लीफ लाइक प्लेट आहे, दॅट इज ए स्क्वॅमा. while the endopodoid is long and they are also tactile in nature. तिथे रिनल अपर्चर आहे म्हणून त्याला एक्सक्रीटरी पोर मध्ये आपण बोलू शकतो. त्याचबरोबर आणखीन काय करतात हे अँटेना? काय करतात? बॅलन्सिंगचं फंक्शन करतात, बॅलन्स करतात. देन राईट हँड साइडला बघा वरच्या रो मध्ये मॅन्डिबल्स प्रेझेंट आहे. मॅन्डिबल्स थर्ड पेअर ऑफ सेफॅलिक अपेंडेजेस. आपण सेफॅलिक अपेंडेजेस बघतोय. पहिली पेअर बघितली अँटिन्युली, दुसरी बघितली अँटेना आणि तिसरी आता आपण बघतोय मॅन्डिबल्स. So mandibles are short, lying on each side of the mouth region and spoon-shaped apophysis is present. बघा खाली तुम्हाला apophysis और coxa दिसेल, spoon shape. त्याच्यानंतर मोलार प्रोसेसेस तिथे आहेत, इन्सिसर प्रोसेसेस आहेत आणि सगळ्यात वर
मॅन्डिबुलर पल्प दिसून येईल और मॅन्डिबुलर पल्प. कशासाठी आहेत हे मॅन्डिबल्स? मॅन्डिबल्स आर फॉर मॅस्टिगेटरी इन फंक्शन. जे काही फूड इनटेक करणार आहे प्रॉन, ते मॅस्टिकेट करण्यासाठी मॅन्डिबल्स इथे प्रेझेंट आहेत. टीथ लाईक अपेंडेजेस ते असतात. त्याचबरोबर इथे एक्झोपोडाइट इज ऍबसेंट. एंडोपोडाइट आणि एक्झोपोडाइट आपण बघितले होते. इथे एक्झोपोडाइट ऍबसेंट आहे. ठीक आहे. देन चौथी पेर आहे मॅक्झिल्युला. खालच्या रो मध्ये लेफ्ट हँड साइडला खाली मॅक्झिल्युला, तिथे डायरेक्ट दिसून येते एंडोपोडाइट इज प्रेझेंट, बेसिस इज प्रेझेंट अँड कोक्झा इज प्रेझेंट. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोक्झा, बेसिस हे दिसतील. आपण आधीच्या स्लाइड मध्ये म्हणलो कोक्झा काय आहे? कोक्झा इज अ लोअर कोक्झा पोडाइट. प्रोटोपोडाइटचे दोन जॉइंट्स आहेत. एक जॉइंट आहे कोक्झा आणि दुसरा अप्पर असतो बेसिस. बघा खाली कोक्झा आहे, त्याच्यावर बेसिस आहे आणि साइडला काय आहे? एंडोपोडाइट प्रेझेंट आहे. मॅक्झिल्युला दे आर जॉज. काय ते? जॉज आहेत. गनॅथोबेसिसचे असतात. ठीक आहे. एंडोपोडाइट जे आहे ते तुम्हाला बायफर्केटेड नेचरचं दिसेल. बायफर्केटेड अँड द कर्व and they have small hooks. इथे exopodite is totally absent. Maxilluli are used for passing food to the mouth. Maxilluli कशासाठी आहे? फूड माउथ मध्ये पासिंग करण्यासाठी. ठीक आहे. हे अपेंडेजेस आहेत सगळे. आता पाचवी पेर आहे मॅक्झिला. सेफॅलिक अपेंडेजेस ची पाचवी पेर आहे मॅक्झिला. मॅक्झिला आर थिन लीफ लाईक स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला ते. ठीक आहे. एंडोपोडाइट इज प्रेझेंट. खाली कोक्झा आहे, एक्झॅक्टली त्याच्यावर बेसिस आहे. मॅक्झिली हॅव बोथ फीडिंग अँड रेस्पिरेटरी फंक्शन. रेस्पिरेशन कसं करणार आहे? तर एक्झोपोडाइट फॉर्म. आता इथे बघा मॅक्झिलाला एंडोपोडाइट पण प्रेझेंट आहे आणि एक्झोपोडाइट पण प्रेझेंट आहे. आणि तिथे तुम्हाला एंडिंग्स ऑफ गनॅथोबेसिस दिसून येईल. ठीक आहे. विच आर देन एक्झोपोडाइट फॉर्म fan shaped scaphonothis or baler. इथे फिगर मध्ये बॅलर दिलेलं नाहीये, पण गनॅथोबेसिसच्या तिथेच बॅलर प्रेझेंट असतात. कशासाठी? तर गिल चेंबरला करंट कॉज करण्यासाठी. आता हा जो ॲनिमल आहे हा ॲक्वेटिक आहे. ठीक आहे ना. म्हणजे त्यांच्याकडे रेस्पिरेटरी ऑर्गन कोणते प्रेझेंट आहेत? गिल्स प्रेझेंट आहेत. गिल्स कुठे असणार आहे? मॅक्झिला स्ट्रक्चरच्या तिथे. मॅक्झिला काय करते? वॉटर मध्ये करंट क्रिएट करतात, ज्याच्यामुळे गिल काय करतात? वॉटर मधून म्हणजे वॉटर त्याच्यामध्ये इनटेक करतात आणि मग वॉटर मधून जो ऑक्सिजन घ्यायचा तो ते घेतात. ठीक आहे. तर मॅक्झिली रेस्पिरेटरी फंक्शन साठी काम करतं, त्याचबरोबर फीडिंग साठी सुद्धा काम करतं. ठीक आहे. सो दीज आर ऑल दी सेफॅलिक अपेंडेजेस. आता पुढचे आहेत थोरॅसिक अपेंडेजेस. बघा आपण मागच्या स्लाइड मध्ये इथे बघितलं 19 पेअर मध्ये अपेंडेजेस आहेत. सेफॅलोथॉरिक्स अपेंडेजेस 13 पेअरचे आहेत. 5 पेअर सेफॅलिक अपेंडेजेसचे आहेत हेड रिजनचे आणि 8 पेअर 13 मधून 5 पेअर सेफॅलिक आणि उरलेले 8 पेअर
thoracic appendages च्या. मग आता thoracic appendages कोणते कोणते आहेत? first maxillipeds, second maxillipeds, third maxillipeds, then first ciliate legs, second ciliate legs, first non-ciliate legs, seventh second non-ciliate legs, and last one is a third non-ciliate leg. असे हे 8 पेअर मध्ये आहे. 8 पेअर मधले पहिले 3 तर फर्स्ट सेकंड थर्ड मॅक्झिलिपिड्स आहे आणि नंतरचे जे 5 आहेत त्याच्यामध्ये चिलेट लेग 2 आहेत, नॉन चिलेट लेग 3 आहेत. ठीक आहे, बघू आपण वन बाय वन. सो पहिले आपण 3 मॅक्झिलिपिड्स बघू. फिगर मध्ये तुम्हाला फर्स्ट मॅक्झिलिपिड्स, सेकंड मॅक्झिलिपिड्स आणि थर्ड मॅक्झिलिपिड्स दिसतात. तर फर्स्ट मॅक्झिलिपिड्स चं स्ट्रक्चर आपण बघू. फर्स्ट मॅक्झिलिपिड्स contain lower coxa, then basis, then endopodites and exopodites. एंडोपोडाइट, एक्झोपोडाइट दोन्ही पण इथे आहेत. त्याचबरोबर हे फायलोपोडियमचे आहेत. आपण बघितलं स्टेनोपोडियम आणि फायलोपोडियम. फायलोपोडियम म्हणजे ती कशी आहेत? लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर कुठे असतात हे? फर्स्ट मॅक्झिलिपिड्स or foot jaws are thin and tend to फायलोपोडियम. त्याचबरोबर coxa and basis form leaf-like structure. Outer coxa bear a bilobe epipodite. बघा तुम्हाला इपिपोडाइट दिसेल. फर्स्ट आणि सेकंड मॅक्झिलिपिडच्या मध्ये कॉमनली इपिपोडाइट दाखवलेले आहेत. कोक्सा ते फॉर्म करतात. फर्स्ट मॅक्झिलिपिड्स hold the food and also serve the function of tactile and respiratory organ. फूड होल्ड करून ठेवणे आणि त्याचबरोबर रेस्पिरेटरी फंक्शन मध्ये सुद्धा हे काम करतात. देन दुसरं स्ट्रक्चर आहे, दुसरा अपेंडेज आहे सेकंड मॅक्झिलिपिड्स. सेकंड मॅक्झिलिपिड्स जे आहे त्याच्यामध्ये खाली बघा कोक्सा इज स्मॉल विथ अ इपिपोडाइट. ठीक आहे, इपिपोडाइट तिथे प्रेझेंट आहे. गिल ऑन इट्स आउटर बॉर्डर, गिल्स प्रेझेंट असतात आउटर बॉर्डरला. आता याचे जे पोडोमेअर्स आहेत, ठीक आहे, याचे जे जॉइंट्स आहेत आहे ते काय काय तिथे प्रेझेंट आहेत बघा. सेगमेंटेड असे तुम्हाला जे जॉइंट दिसून येतील. कोणते कोणते? स्टार्ट फ्रॉम इचियस, मेरस, कार्पस, प्रोपोडस and dactylus. ठीक है, these are endopodite arises from the basis and consist of 5 podomeres. बाजूला तुम्हाला गिलचं स्ट्रक्चर दिसेल. ठीक आहे, गिलच्या स्ट्रक्चरच्या साइडला एक लॉंग एक्झोपोडाइट दिसेल आणि एक्झोपोडाइटच्या बाजूला आपण सेकंड मॅक्झिलिपिड डिस्कस करतोय. एक्झोपोडाइटच्याच बाजूला एंडोपोडाइटचे पोडोमेअर्स दिसतील. कोणते कोणते? इचियस, मेरस, कार्पस, प्रोटोडस and dactylus. ठीक है, so this second maxilliped contain the gills. gill तिथे presented. ठीक है, आता थर्ड मॅक्झिलिपिड. थर्ड मॅक्झिलिपिड राइट हँड साइडला लॉंग मध्ये जे स्ट्रक्चर आहे, लॉंग अपेंडेज म्हणजे फर्स्ट आणि सेकंड पेक्षा साइजने थोडं लॉंग असणार अपेंडेज, ते आहे थर्ड मॅक्झिलिपिड्स. सो थर्ड
maxilliped are distinct leg-like in appearance. The coxa bear a small epipodite. Small epipodite खाली. थर्ड मॅक्झिलिपिड चे स्ट्रक्चर जे आहे तिथे खाली तुम्हाला कोक्सा, बेसिस आणि इपिपोडाइट दिसेल आणि बाजूला एक्झोपोडाइटचं स्ट्रक्चर दिसेल. ठीक आहे. इथे सुद्धा इचियस, मेरस, प्रोटोडस आणि डक्टिलस प्रेझेंट आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला वर जे आहे ते प्रोटोडस प्रेझेंट आहे. अँड दिस third maxillipids are for the tactile purpose which hold the food and they are respiratory in function. बघा, मोस्टली फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे जेवढेही मॅक्सिलिपिड्सचं स्ट्रक्चर आहे ते टॅक्टाइल नेचरचं आहे आणि रेस्पिरेटरी फंक्शन साठी यूज आहे त्याचा. ठीक आहे. सो नेक्स्ट जे असणार आहेत बघा, थोरॅसिक अपेंडेजेस मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड मॅक्सिलिपिड्स आता आपण डिस्कस केले. त्याच्यानंतरचे जे असणार आहेत चिलेट लेग्स. ते चिलेट लेग्स मोस्टली आपण त्यांना काय म्हणतो तर वॉकिंग लेग्स म्हणणार आहोत. वॉकिंग करण्यासाठी फर्स्ट, सेकंड, चिलेट लेग्स, नॉन चिलेट लेग्स हे आपण वन बाय वन बघू. ठीक आहे. बघा, इन फिगर लेफ्ट हँड साइडला टिपिकल नॉन चिलेट लेग्स तुम्हाला दिसेल. सेकंड नंबरला फर्स्ट चिलेट लेग दिसेल. त्याच्यानंतर सेकंड चिलेट लेग इन मेल्स अँड सेकंड चिलेट लेग इन थर्डला सेकंड चिलेट लेग इन फिमेल्स आणि लास्टला आहे सेकंड चिलेट लेग इन मेल्स. पहिले आपण टिपिकल नॉन चिलेट लेग्स डिस्कस करू. पहिली लेफ्ट हँड साइडची जी फिगर आहे ती आहे नॉन चिलेट लेग्स. मग नॉन चिलेट लेग्स at the base they contain coxa, basis, dactylus, ichthys, podotus, merus, carpus, protodus and dactylus. ठीक आहे. आता इथे हे जे नॉन चिलेट लेग्स आहेत हे फर्स्ट, फोर्थ, फिफ्थ पेअर ऑफ वॉकिंग लेग्स चे असतात आणि हे नॉन चिलेट लेग्स कशासाठी आहेत तर वॉकिंग करण्यासाठी आहे. देन दुसरं जे स्ट्रक्चर आहे फर्स्ट चिलेट लेग्स. फर्स्ट आता चिलेट लेग्स त्यामध्ये कोक्सा बेसला बेसिस, इचियस, मेरस आणि बायफर्केटेड मध्ये तुम्हाला डक्टिलस दिसेल. ठीक आहे. बायफर्केटेड मध्ये. So these ciliate legs or it is also called as chelipeds. ठीक आहे. आणि कसं आहे ते ब्लेड लाईक आहे, फोरसेप नेचरचा आहे. फर्स्ट चिलेट लेग जो आहे त्याचा जो टॉप आहे तो कसा आहे फोरसेप सारखा आहे. सो दे आर शार्प इन नेचर. First and second pair of walking leg. The podotus is prolonged and they work as a forceps in nature. म्हणजे ते कसे आहेत मूव्हली आर्टिक्युलेटेड आहेत आणि
कशासाठी यूज करतात त्यांचा? टू कॅप्चर दी प्रे. त्यांचं जे प्रे आहे म्हणजे की स्मॉल इन्सेक्ट वगैरे त्यांना कॅप्चर करण्यासाठी कशाचा यूज होतो? चिलेट लेगचा यूज होतो, नॉन चिलेट लेगचा नाही. फर्स्ट सेकंड चिलेट लेगची जी पेअर आहे ती कशासाठी यूज होतो? आपल्या प्रेला पकडण्यासाठी आणि माउथ कडे ट्रान्सफर करण्यासाठी. सो दिस ऑल्सो फर्स्ट चिलेट लेग, इट इज अ ऑर्गन ऑफ ऑफेन्स अँड डिफेन्स. ठीक आहे, ऑफेन्स अँड डिफेन्स म्हणजे त्यांना जर असं वाटलं की आता आपण संकटात आहोत, थ्रीटन्ड आहोत, तर पुढच्यावर हमला करण्यासाठी ते चिलेट लेगचा वापर करतात, कारण की बायफर्केटेड असल्यामुळे ते शार्पन सुद्धा असतं. आता हे जे चिलेट लेग आहे, चिलेट लेग वरून आपण मेल प्रॉन आहे का फिमेल प्रॉन आहे हे ठरवू शकतो. ठीक आहे, मेल मध्ये 4th नंबरची राईट हँड साइडची फिगर बघा. मेल मध्ये चिलेट लेग कोणता? सेकंड चिलेट लेग हा फिमेल पेक्षा साईजने थोडा लॉंग असतो, पॉवरफुल असतो. ठीक आहे, मेलचा लार्जर आहे आणि पॉवरफुल नेचरचा आहे फिमेल पेक्षा. फिमेलचा जो चिलेट लेग आहे 3 नंबरची बघा, सेकंड चिलेट लेग इन फिमेल, ती मेल पेक्षा थोडी शॉर्ट आहे आणि थोडी कमी पॉवरफुल आहे. ठीक आहे, तर पहिल्यामध्ये लेफ्ट हँड साइडला टिपिकल नॉन चिलेट लेग दाखवलेत, सेकंड मध्ये फर्स्ट चिलेट लेग दाखवलंय जे की मेल फिमेल मध्ये सेम तसंच असणार आहे, पण सेकंड जो चिलेट लेग आहे त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल मध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, सो आणखीन एक डिफरन्स काय आहे तर इन फिमेल each of the third leg bear a crescentic female genital pore on inner side of its coxa. कोक्साच्या इनर साइडला फिमेल जेनायटल पोर आहे फिमेल मध्ये. मेल मध्ये फिफ्थ लेग bear a slit like male genital pore on its side and the arthrodial membrane connecting the leg and the thorax. ठीक आहे, बघा फर्स्ट चिलेट लेग्स, सेकंड चिलेट लेग्स, फर्स्ट चिलेट लेग्स मेल फिमेल मध्ये सारखेच आहे. सेकंड चिलेट लेग्स मध्ये जो डिफरन्स आहे तो आपण बघितला. सेकंड चिलेट लेग मेल मधला पॉवरफुल आहे. चिलेट लेग्स देन तीन पेअर असतात नॉन चिलेट लेग्सचे, मेल मध्ये पण आणि फिमेल मध्ये पण. तर चिलेट लेग कोणाला म्हणणार? तर चिलेट लेग जे प्रेला कॅप्चर करतात आणि माउथ कडे ट्रान्सफर करतात. त्याचबरोबर त्यांचा आणखीन यूज काय आहे चिलेट लेगचा? ऑफेन्स आणि डिफेन्स पर्पज साठी. आता जे नॉन चिलेट लेग्स आहेत, हे नॉन चिलेट लेग्स फर्स्ट सेकंड थर्ड हे जे नॉन चिलेट लेग्स आहेत ते फक्त वॉकिंग साठी असतात. आता काहींमध्ये तुम्हाला ते काय म्हणतील? थर्ड फोर्थ फिफ्थ पेअर ऑफ वॉकिंग लेग्स असं पण म्हणणार. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट चिलेट लेग, सेकंड चिलेट लेग, फर्स्ट नॉन चिलेट लेग, सेकंड नॉन चिलेट लेग्स अँड थर्ड नॉन चिलेट लेग्स ह्या 5 पेअरला कंबाइनली वॉकिंग लेग्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे, सो this is all about the cephalothoracic appendages. नेक्स्ट लेक्चरला आपण abdominal appendages बघू. So thank you very much.